रेल्वे सेवा सुरू नाही आहे। रेल्वे सेवा काहीशा धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मध्य रेल्वे हार्बर रेल्वे मोठ्या प्रमाणात आपल्याला आहे। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पाणी तुंबल्यामुळे जे मुंबईकर आहेत रेल्वे प्रवासी आहेत त्यांना कशा प्रकारे मार्ग काढावा लागतो ते आपण ते दृश्य पाहतो। समोर पाहतो दादर रेल्वे स्थानकाच्या त्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी लोकांना अक्षरशः खूप मोठी कसरत करत जे आहे ते चालावं लागत आहे। आपण समोर पाहतो की पाणी तुंबलेलं आहे, कुठेही खड्डे असू शकतात, कुठेही मोठा खड्डा असू शकतो आणि दुखापत होऊ शकते। त्यामुळे मुंबईकर अक्षरशः रेल्वे रुळाच्या बाजूला असलेला एक आधार घेऊन अक्षरशः जे मुठीत घेऊन इथे चालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षरशः पाण्यातून साचलेल्या पाण्यातून हे सर्व मुंबईकर प्लॅटफॉर्मवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतं। एकमेकांना मदत करताना देखील मुंबईकर आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि प्लॅटफॉर्म आहे समोर प्लॅटफॉर्मवरती देखील आता ही लोकल ट्रेन आलेली आहे। लोकल ट्रेन अतिशय धीम्या गतीने चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लोकल ट्रेनमध्ये देखील आता काहीशी गर्दीची होऊ लागलेली आहे, कारण सकाळी पीक आवर्सला सर्व कर्मचारी जे आहेत ते आपापल्या ऑफिसच्या ठिकाणी आलेले पाणी तुम्हाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुन्हा अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे काही ऑफिसेस जे आहे ते बंद करून पुन्हा एकदा आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेले। त्यामुळे देखील थोडी तारांबळ जी आहे रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे उडवलेलं आपल्याला पाहायला मिळते। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पश्चिम रेल्वेचा मार्ग असो किंवा मध्य रेल्वेचा मार्ग असो रेल्वे सेवा सुरू आहे, मात्र त्या मुंबईत सुरू नाही आहेत। काहीशा धीम्या गतीने रेल्वे सेवा जी सुरू असल्याचं पाहायला मिळते। विलंबाने लोकल सेवा जी सुरू आहे, मात्र हार्बर रेल्वेवरती मात्र मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते। हार्बर रेल्वे जवळपास अर्धा तास उशिराने धावत असल्याची माहिती मिळते आहे। दादर पूर्वेला मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते तुंबलेलं आहे, त्यामुळे नाही का गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या, इंजिनमध्ये अनेकांच्या गाड्या गेलेल्या पाणी गेलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं असल्याचा फटका जो आहे कार चालकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कार चालक आपापल्या कार ज्या आहेत कडेला लावून चालतच आपल्या ऑफिसच्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या मोठं पाणी तुंबलेलं, काही ठिकाणी वेस्ट बसला देखील मोठ्यावर फटका या तुंबलेल्या पाण्याचा पाहायला मिळतोय बसलेला। आणि तसंच काहीशी परिस्थिती जी आहे मुंबई शहरातील वाहतूक असेल देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईकरांना मार्ग काढत पुढे सरकावं लागत आणि या रुळांच्या शेजारी अनेक ठिकाणी खड्डे असतात, त्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाय पडून कुठेतरी दुखापत होऊन अशी काळजी ते मुंबईकर घेताना आपल्याला पाहायला मिळतात।